हो, मी माझ्या पत्नीला मारलं. हे शब्द कोणत्याही चित्रपटात संवाद नव्हता. हा आवाज आला होता तो बेंगलुरूमधून आणि त्याने संपूर्ण देशाला हादरून टाकलेलं. 76 वर्षाचा एक वृद्ध इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मधला निवृत्त वैज्ञानिक, नाव व्ही नागेश्वर राव, ज्यांनी आयुष्यभर रॉकेट्सला आकाशात झेप घ्यायला भारताला मदत केली, पण स्वतःच्या आयुष्यातून अंधार बाहेर काढू शकला नाही. कारण ही कथा रागाची नाही, ही कथा संपत्तीची नाही, ही कथा आहे भीतीची, चिंताची. भीती एकटेपणाची, असहाय्यतेची, भविष्यातील अंधाराची. त्यांची पत्नी दीर्घ आजाराने त्रस्त होती. दररोज तिची तब्येत खालावत होती. तो तिचा तिरस्कार करत नव्हता, पण तिच्यावर प्रचंड प्रेम करत होता. पण त्याच्या मनात एक प्रश्न सतत गुंतत होता, तो म्हणजे जर मी आधी गेलो तर हिचं काय होणार. एकुलती एक मुलगी परदेशात आपल्या तिच्या आयुष्यामध्ये व्यस्त आहे आणि इथे हे दोघं चार भिंतीमध्ये आपल्या दुःखाबरोबर जगत असताना. वेदनेने माणूस कधी तुटत नाही, पण तेव्हा तुटतो जेव्हा भविष्यात त्याला पूर्णपणे अंधारलेले दिसते. कदाचित त्या वृद्धाने 1000 वेळा स्वतःला समजवलं असेल, स्वतःशी झगडला असेल, पण एक दिवस भीती जिंकली, चिंता जिंकली. त्याने पत्नीचा गळा दाबून वध केलं. तो पळून गेला नाही, मात्र तिथेच थांबला. आणि जेव्हा पोलीस आलं तेव्हा त्यांनी एकच शब्द बोलले, मी माझ्या पत्नीचा खून केला आहे किंवा मी माझ्या पत्नीला मारला आहे. हा फक्त कायद्याचा प्रश्न नाही, तर हा एक आपल्या समाजाचा असा आहे. तर या सगळ्या घटना मी तुमच्यासमोर का मांडतोय, कुठे याचं मूळ कारण लपलेलं आहे, तर ह्यावरून एक विचार किंवा चिंतन केल्यावर कळतं. आज आपण मुलांना खूप काही समजदारी घ्यायला शिकवतो, उडान घ्यायला शिकवतो, मोठं व्हायला शिकवतो, परदेशात स्थायी व्हायला शिकवतो, पण आपण त्यांना परत वळून पाहायला शिकवतो का? रिकामं घर, ओसं पडलेलं अंगण, फोनच्या एका रिंगची वाट पाहणारी आई, दरवाजाच्या टकटकवर दशकणारा ते वडील, ही फक्त एक घटना नाही, तर एक वाढत्या एकटेपणाची चेतावणी आहे. विकास म्हणजे फक्त पैसे आहे का? यश म्हणजे फक्त परदेशात नोकरी करणं हे आहे का? की यश म्हणजे आई वडिलांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यासोबत उभं राहणं हे आहे का? थोडा वेळ थांबा, स्वतःला हा प्रश्न विचारा. ज्या हातांनी आपल्याला चालायला शिकवले ते हात शेवटी एकटे पडावे का? जर हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल ना, तर आजच आपल्या आई वडिलांना फोन करा आणि त्यांना म्हणा, तुम्ही एकटे नाही आहात. तुमचे मत याबद्दल काय जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहा. भेटूया परत थोडीशी मनातली. तोपर्यंत जय हिंद.